ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांवर नतमस्तक होऊन आपण या मनमोहक सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे, ते आज आपण पाहणार आहोत। मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना सर्वता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या मनामध्ये कधीही वाईट विचार नसावा, कारण हे मन आहे ना, जर आपण मोकळं सोडलं ना तर ते वाईट विचारांच्या सानिध्यामध्ये जातं। म्हणजेच हे आपलं मन मोकळं राहावं का? अजिबात ठेवू नये। हे आपलं मन आहे ना, ते नेहमी भक्ती मार्गामध्ये बांधून ठेवावं। पण आपण असं करतो का? आपल्याला भक्ती मार्गामध्ये बांधण्याची वेळ येते ना, लगेच राक्षसरूपी रावण असतो, त्याच्या अहंकारामध्ये आपण बुडाले जातो। मग आपल्या मनामध्ये वाईट विचार येतीलच ना। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो सर्वोत्कृष्ट माणूस असतो ना, सर्वात सुंदर व्यक्ती कोण असतो बरं? ज्याच्या मनामध्ये कधीही वाईट विचार येत नाही। मग आपण आपलं मन तपासावं, आपण चांगले आहोत की वाईट आहोत। जर वाईट असू ना तर आपल्या मनामध्ये चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करावा। आणि ते कधी येतील बरं? जेव्हा आपण उपासना करू, जेव्हा आपण श्रवण करू, जेव्हा आपण दर हप्त्याला 2-2.5 तास श्रवण करतो ना, त्यामध्ये आपण मंत्रमुग्ध होऊन जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, दृष्ट वृत्तीही नसावी, पाप बुद्धीसुद्धा नसावी। म्हणजे काय? म्हणजेच दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याची ही बुद्धी आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा विचार करतो, ही विचार करण्याची चालना आहे ना, ती दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारी असावी, पाप बुद्धीसुद्धा नसावी। म्हणजेच काय? म्हणजेच जर कुठे पाप होत असेल, जर कुठे वाईट गोष्ट घडत असेल ना, तर तिथे आपण थांबू नये। नेहमी नीतीने म्हणजेच चांगले नियम लक्षात ठेवून वागावं। म्हणजेच काय? म्हणजेच आपण परश्री माते भगिनी, माते समान, परधन भयाव, या ज्या गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत ना, या सर्व आपल्या लक्षात ठेवायला हव्या। कारण का? कारण आपण जेव्हा या जीवनाच्या प्रवासामध्ये चालतो ना, चालत असताना या 2 गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं। परश्री माते समान मानायला पाहिजे ना, आणि परधन असतं ते भयावच असतं ना। म्हणून हे 2 गोष्टींची ही शिकवण दिलेली आहे ना, ही ज्याने पाळली ना, तो भक्ती मार्गामध्ये सुद्धा टिकतो आणि या जीवनामधला सर्वात सुंदर मनुष्य होतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण चांगलं काय आणि वाईट काय याचा आपल्या मनाशी नीट विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामधला हा अहंकार आहे ना, तो कधीच जाणार नाही। आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण नक्कीच करायला हवं। बघा, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, लहान मुलांनी काय करायला हवं बरं? नेहमी खरे बोलावं, कुणाला कधीच फसवू नये, मनात पापाचे विचार कधीच आणू नये, कुणाचेही नुकसान कधीच करू नये। आणि आपल्या घरातील आईवडिलांचा नेहमी आदर करावा, त्यांचं दर्शन रोज घ्यावं, त्यांच्या पाया पडावं। आपण करतो का? तरच आपण भक्ती मार्गामध्ये असल्याचा फायदा आहे ना। नाहीतर नुसतंच श्रवण करून, दर हप्त्याला 2-2.5 तास श्रवण करून आपला फायदा आहे का? अजिबात नाही।
जो मुलगा आहे ना, जो आई वडिलांच्या रोज पाया पडतो ना, त्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वादसुद्धा असतो, त्याचा अभ्यासात सुद्धा मन लागतं. पण जो मुलगा असतो तो आईवडिलांच्या पाया पडत नाही, आईवडिलांचा तिरस्कार करतो, त्याच्या जीवनामध्ये सुंदर तो होऊ शकतो का? कधीच होणार नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे करणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी वदावे. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येकानं आपल्या स्वभावामध्ये नम्रपणा ठेवायला हवा. पण मनुष्य ठेवतं का? समर्थांनी प्रत्येक ओवीमध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रपणा नाही ना, तो कधीच धनवान होत नाही. जरी त्याच्याकडे लक्ष्मी आली ना, तरी ती टिकतसुद्धा नाही. जरूर त्याच्याकडे लक्ष्मी येईल, पण ती टिकणार जास्त काळ नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे, समाधान आहे ना, त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी असते ना, ती निरंतर वास करत असते. तिला बोलवावं लागत नाही, ती आपोआप तिथे येते. आपल्या आजूबाजूची सर्वजण सज्जन मंडळी असेल, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, यांच्याशी बोलताना आपलं बोलणं आहे ना, ते मर्यादेशीर असावं. म्हणजे काय? म्हणजे आपण कुणाशी काय बोलतो, कसं ऐकतो, हे माणसाच्या मनाने ठरवायला हवं. नाहीतर कधीकधी आपण प्रमाणाच्या बाहेर जातो, प्रमाणाच्या बाहेर बोलण्याचा प्रयत्न करतो. मग तिथे वाद होतीलच ना, तिथे सुख मिळेल का? कधीच मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की उद्धटपणा मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच नसावा. बघा, आपण कधीकधी शाळेमध्ये जाणारी मुलं पाहतो, ज्यावेळी शाळेमध्ये जातात ना, नुसती सदा भांडणं असतात. रस्त्यामध्ये जाताना सुद्धा त्यांच्या वैखरीमध्ये शब्द बघा कसे असतात, शिवीगाळ केलेले असतात. पण समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये असलेला मुलगा असेल ना, बघा त्याच्या वैखरीमधला शब्द बघा किती गोड स्वभावाचा असतो, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपली मुलं समजदार होतील ना, लगेच त्यांना श्रवणाला बसवा. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा माणूस भक्ती मार्गामध्ये असतो ना, त्याचं बोलणं एवढं रीतशीर असतं ना, त्याच्या बोलण्यामध्ये एवढा गोडवा असतो, त्याच्या बोलण्यामध्ये मीपणा, कटुता असते ना, ती निघून गेलेली असते, ती नाश होऊन गेलेली असते. म्हणजेच तो ज्या मनुष्याशी जो बोलतो ना, त्या मनुष्याचं मन जिंकून घेतो. आणि अशीच आपली मुलं घडावी असं वाटत असेल ना, तर आपली मुलंसुद्धा भक्ती मार्गामध्ये राहायला हवी. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये हा उद्धटपणा आहे ना, तो निघून जर जायचा असेल ना, तर उपासना करायला हवी, सर्वांच्या हितासाठी झटायला हवं. जे गुणी लोक आहेत ना, त्यांचा आदर राखूनच बोलायला हवं. म्हणजेच काय? म्हणजेच नेहमी नम्रपणा ठेवावा, चांगल्या गुणवान लोकांशी नव्हे, तर बोलताना मर्यादेनं बोलावं, उद्धटपणा नसावा, आपल्या सर्वांच्या हितासाठी झटावं. बघा, एखादा मनुष्य असतो, आजकाल या कलियुगामध्ये बघा एक गोष्ट पाहायला नक्कीच मिळते की मनुष्याला फायदा असल्याशिवाय तो कोणत्याही गोष्टीमध्ये पडत नाही. जरी त्याच्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख जरी निर्माण होत असेल ना, स्वतःच्या जीवनामध्ये जरी सुख निर्माण होत असेल, तरी पण त्याच्यामध्ये फायदा नसेल ना, तर तो कधीच त्याच्यामध्ये पडत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जगामधील सर्वात सुंदर मनुष्य कोण असतो बरं? जो स्वतःचा फायदा न बघता दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो ना, तोच जगामध्ये सर्वात सुंदर मनुष्य आहे. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित आकळेना,
परीक्षेविणे बाधिले दृढे नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, अविद्या असल्यामुळं म्हणजे अपुरं ज्ञान असल्यामुळं मनुष्याला सत्य काय ते कधीच कळत नाही. पण मनुष्य मात्र चुकीच्या ज्ञानाला खरं ज्ञान समजून बघा जीवनामध्ये जगत असतो. बघा असत्य असतं ना ते स्वतःला कधी सत्य सांगत असतं. म्हणजे असत्य जो चुकीचा वागतो ना ते स्वतःला असं मानत असतं, मी सत्यच आहे म्हणून मी वागत आहे. पण सत्य कधी सांगतं का मी सत्य आहे ते कधीच सांगत नाही. कारण का? कारण ते खणखणीत नाणं असतं, त्याला सांगावं लागत नाही की मी किती खरा आहे. पण असत्य असतं ना ते वेळोवेळी सांगत फिरत असतं की मी किती सत्य आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ही अविद्या आहे ना, ही अविद्येचं ज्ञान असल्यामुळं मनुष्याला सत्य आहे ना ते काहीच कळत नाही. आणि तो मायेमुळं तो भ्रमामध्ये सापडतो. ही जी माया आहे ना ती माया मनुष्याला भ्रमामध्ये टाकते. म्हणजेच काय? म्हणजेच तो खोटा असून सुद्धा त्याला सत्य वाटायला लागतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपलं हित कशात आहे ना ते या मायेमुळं या भ्रमामुळं मनुष्याला कळत नाही. आणि पारख न करता गाठीला नाणं बांधणं तर ते खरं आहे की खोटं आहे हे कोण सांगणार बरं? पण समर्थांनी त्याचं हे उत्तर श्लोकांमध्ये दिलेलं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मानवा, हे मना, तुझे वागत आहेस ना ते चुकीचं वागत आहेस. समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मन आहे ना त्याला थोडे तरी गोष्टीची कल्पना आली ना तरी त्याला सगळं माहीत आहे असं समजून दुसऱ्याला सांगत असतो. म्हणजे काय? याची लावेलावी त्याला करत असतो, त्याची लावेलावी याला करत असतो. पण त्याला संपूर्ण गोष्ट माहीत असते का? कधीच नसते. पण ज्या मनुष्याला संपूर्ण गोष्टीचं ज्ञान असतं ना तो कधीच कुणाला सांगायला जात नाही. कारण त्याच्या वैखरीमध्ये शुद्ध गोडवा निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळं त्याच्याजवळ माणसं येतात, माणसं त्याला शोधावी लागत नाही. पण ज्या असत्य आहे ना ते माणसं शोधायला लागतं आणि आपल्या वैखरीमधला तो क्रूरपणा आहे ना तो दुसऱ्यापाशी सांगायला लागतो. बघा इथे रामायणामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल, हा रावण हा कोण होता. बघा श्रीरामाने हा रावणाचा नाश केला ना, पण रावणाचा मोठा भाऊ होता ही बऱ्याच लोकांना माहीत नाही. हा जो मोठा भाऊ होता ना तो मोठा भाऊ कोण होता. आणि त्याच्यातच रामायणातली ही सत्यता गोड सत्य आहे ना. बघा त्या रावणाच्या मोठ्या भावाला श्रीराम प्रभूसुद्धा मारू शकले नाहीत. मग नक्की त्याला मारलं कोणी? बघा आपण आता पाहूया. हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप विचित्र कथा ऐकायला मिळतात. त्यामधील एक ही सुद्धा कथा आहे. हा रावणाचा एक मोठा भाऊ होता ना तो रावणापेक्षा सुद्धा जास्त बलशाली होता. ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठ्यात मोठे शस्त्रसुद्धा त्याला मारण्यामध्ये विफल झाले होते. म्हणजे काय? म्हणजे मग शेवटी त्याला मारलं कोणी? त्याचं नाव काय होतं? तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता? बघा आपण आता पाहणार आहोत. राक्षसांचा राजा सुमालीची मुलगी कैकसीचा विवाह विश्रवा यांच्याबरोबर झाला होता. आणि काही काळानंतर रावणाचा जन्म झाला होता. पण रावणाने एकट्यानेच जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शतानंदाचा सुद्धा जन्म झाला होता. म्हणजे रावणाच्या भावाचं नाव काय होतं? रावणाच्या भावाचं नाव होतं शतानंद. बघा हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले आणि शतानंद प्रत्येक विषयामध्ये रावणापेक्षा 2 काकणं श्रेष्ठ ठरू लागला. असे तो वाढू लागले. दोन्ही भावांमध्ये त्यांच्या शक्तीची ओळख होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एक दिवस दोन्ही भावांनी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसामध्ये युद्ध सुरू केलं. आणि युद्धामध्ये रावण म्हणाला, मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी वाढ झालेले आहे, पण माझ्या ताकदीला कमी समजू नकोस.
त्यामुळं रावणाचा भाऊ शतानंदाला राग आला आणि तो रावणाला म्हणाला, दाखव तुझी ताकद. मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झालं. त्याचा परिणाम असा झाला की रावण त्याच्या भावाकडून हारला आणि ही घटना रावण आणि शतानंदाच्या मातेने पाहिली. ती दोघांनाही रागवली आणि तुम्ही तर आपापसामध्ये युद्ध करत आहात. तिला शतानंदाचा खूपच राग आला. ती शतानंदाला म्हणाली, तू पृथ्वी सोडून अंतरिक्षमध्ये राहा. जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल ना, तोपर्यंत तू शांत राहा. आणि शतानंदाने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि अंतरिक्षमध्ये जाऊन राहू लागला. शतानंदाचा अर्थ असा आहे की 100 डोके असलेला म्हणजे शतानंद. आणि रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता ना, त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदाला दिली. जेव्हा हा शतानंदाला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली, तो जोरामध्ये गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये जळू लागला. त्याच्या गर्जनाने बघा साक्षात भगवान श्रीरामापर्यंत ऐकू जाऊ लागले. त्याचे ते शब्द होते ना, एवढे क्रूर शब्द होते ना, श्रीराम प्रभूंपर्यंत ऐकू जाऊ लागले. आणि भगवान श्रीराम त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटलं की आता कोण गर्जना करत आहे. शतानंदाने अंतरिक्षमधूनच पृथ्वीवर हल्ला करायला सुरुवात केली आणि भगवान श्रीराम आणि हनुमान त्यांचा प्रत्येक वार विफल करत होते. शतानंदाने माता सीतेला सुद्धा हानी पोचवण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानाने वाचवलं. तो इतका शक्तिशाली होता ना की तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. त्याला भगवान श्रीरामांसहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती. त्यामुळे तो लपून वार करत होता. तेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणाले, तुम्हीच सांगा आता काय करायचं. त्यानंतर भगवान श्रीरामांच्या सेनेमध्ये विचार विनिमय सुरू झाला आणि भगवान श्रीरामांच्या आज्ञेनुसार सगळे त्याच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले. मग माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणाच्या संरक्षणामध्ये सोडलं आणि बजरंगबली हनुमानाने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवलं आणि शतानंद लोकी पोचले. तिकडे रावणाचा भाऊ शतानंदाने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखीनच चांगली केली होती. आणि मायासूर शतानंदाला म्हणाला, या वानराचे विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का. हे ऐकून शतानंदाने लगेच त्याच्या मायावी शक्तीनं भगवान श्रीरामांच्या सेनेवर विभिन्न प्रकारचे वार करायला सुरुवात केली. त्याने वायूला आणखीन तीव्र केलं. त्यामुळं बजरंग बलीच्या शेपटीवर बसलेले सगळे असंतुलित होऊ लागले. त्यानंतर तो रावणाचा भाऊ शतानंद आणि हनुमंतांमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. शतानंद हनुमानाला म्हणाला, मला रावण किंवा कुंभकर्ण समजण्याची चूक करू नकोस. बघा इथे हा शतानंद होता ना, एवढा भयानक होता ना, तो रावणापेक्षा सुद्धा भयानक होता. आणि तो हनुमंतरायांना म्हणू लागला, मला कुंभकर्ण अथवा रावण समजू नकोस. तुमचा थरथर काप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला तुम्हाला भस्म करेल ना. या लोकी तुमची समाधी बनेल. मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईल. त्यानंतर शतानंद आणि बिभीषणमध्ये वाद झाला. त्यानंतर शतानंदाची राक्षसिनी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामांची सेनासुद्धा त्याच्यासमोर टिकू शकली नाही. म्हणजे शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते. आणि भगवान श्रीराम आणि हनुमानाचा वारसुद्धा त्या राक्षसांचे काहीही बिघड होऊ शकत नव्हते. मायासूरसुद्धा शतानंदाची मदत करत होता. त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी 12 आदित्य यांना सुद्धा बोलावलं आणि ज्यांच्या प्रकाशानं शतानंदाची सेना नष्ट झाली. पण जसा जसा तो प्रकाश समाप्त होत होता ना, ते राक्षस पुन्हा जिवंत होत होते. आणि शतानंद मायासूर बरोबर कुठेतरी लपून बसला होता. बजरंग बली हनुमान बरोबर
काही अन्य वानरसेना शतानंदाला शोधत होते. खूप अडचणींचा सामना केल्यानंतर हनुमानाचा सामना मायासूर बरोबर झाला. दोघांमध्ये भरपूर युद्ध झालं आणि त्यानंतर हनुमंताने त्याला धमकावून शतानंदाचा मृत्यू कसा होईल याचं रहस्य विचारलं. मायासूरने सांगितलं की शतानंदाच्या मृत्यूचा उपाय भूलोकच्या खाली 6व्या लोकी मिळेल. त्यानंतर बजरंग बली हनुमान मायासूरला त्याच्या शेपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या 6व्या लोकी निघाले, जिथे शतानंदाच्या मृत्यूचे अस्त्र होतं. तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांची सेना शतानंदाच्या मृत्यूचे सगळे अस्त्रशस्त्र सोडत होते, जे सगळे विफल झाले. इकडे सगळ्यात आधी हनुमान आतुळ लोकी पोचले आणि त्यानंतर वितळ लोक, सुतळ लोक, त्यानंतर तलात लोकी पोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेनं मायासूरला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूंच्या अवतार आहेत. आणि त्यानंतर मायासूरसुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला. यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त आहे ना, ते देवाचं दर्शन घडवतोच, आणि जो दर्शन करतो ना, तो कितीही क्रूर जरी असला ना, तरीही तो नक्कीच भक्त बनत असतो. त्यानंतर मायासूरला तलात लोकामध्ये सोडून बजरंग बली हनुमानाने महातल लोकी प्रस्थान केलं आणि त्यानंतर रसातल लोकी पोचले. ही तीच जागा होती जिथे शतानंदाच्या मृत्यूचे शस्त्र होतं, जिथे बजरंग बली हनुमानाचा सामना नागराज वासुकीबरोबर झाला. वासुकीने हनुमानावर सुद्धा वार केला. तेव्हा हनुमान म्हणाले, मी इथे युद्ध करण्यासाठी आलो नाही, तर मी मदत घेण्यासाठी आलो आहे. तेव्हा वासुकीने विचारलं, काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा हनुमान म्हणाले, मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे. रावणाचा मोठा भाऊ शतानंदाचा वध करण्यासाठी मी इथे आलो आहे. तरीही नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही. तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिले ना, तर मी इथून निघून जाईल. पण जर तुम्ही मला हलवून शकले नाही ना, तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. वासुकीने ही गोष्ट मान्य केली. पण जेव्हा तो अपयशी झाला ना, तेव्हा बजरंग बली हनुमानाला प्रणाम केला आणि वासुकीला समजलं की हे तर भगवान शिव यांच्या अंश आहेत. बजरंग बली हनुमान म्हणाले, भगवान श्रीरामांच्या कामांमध्ये उशीर होत आहे आणि त्यामुळं तुम्ही मला ते अस्त्र द्या, ज्यामुळं शतानंदाचा मृत्यू होणार आहे. त्यानंतर नागराज वासुकीनं ते दिव्यास्त्र हनुमान यांना दिलं आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले. इकडे भगवान श्रीरामांनी शतानंदाचा वध करण्यासाठी नारायण अस्त्रांचा उपयोग केला, पण त्या महान अस्त्राने सुद्धा शतानंदाचा वध झाला नाही. त्याचवेळी तिथे बजरंग बली हनुमानसुद्धा पोचतात. हनुमानाने पाहिलं की भगवान श्रीरामांसहित त्यांची सगळी सेना धारातीर्थी पडली आहे. कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो ना, तो काही काळासाठी शक्तिहीन होत असतो. त्यामुळं भगवान श्रीरामसुद्धा बेशुद्ध पडलेले आहेत. हे पाहून हनुमानाला खूप राग येतो आणि हनुमान उठतात आणि जे दिव्यास्त्र आणले होते ना, ते शतानंदावर सोडतात. शतानंदाचा मृत्यू तर झाला, पण तो परत जिवंत झाला. म्हणजे काय? म्हणजे त्याला जेव्हा ते अस्त्र लागत होतं, तेव्हा तो लगेच मृत्युमुखी पडायचा आणि लगेच जिवंत व्हायचा. त्याचवेळी तिथे भगवान शिव प्रकट झाले. हनुमान भगवान भोलेनाथांना म्हणाले, हे भोलेनाथ, शतानंदाचा तर मी त्याच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारला आहे, मग तो परत असा जिवंत का होत आहे बरं? भगवान शिव म्हणाले, हे खरं आहे, ज्या अस्त्राने तू शतानंदावर वार केला ना, त्याच अस्त्राने त्याचा वध होईल. हे हनुमान, शतानंदाचा वध इतका सोपा नाही. त्याला पुष्कर लोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू आयोनिजाच्या हातातूनच होईल. म्हणजेच ज्याचा कोणाच्याही गर्भातून जन्म झालेला नाही, त्याला म्हणतात आयोनिज. आणि भगवान शिव म्हणाले, देवी सीता आयोनिजा आहे आणि त्यामुळं शतानंदाचा वध आहे ना, माता सीताच करू शकते.
शतानंदाचा मृत्यूचं भगवान श्रीरामांच्या आणि त्यांच्या सेनेला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकतं. भगवान शिव म्हणाले, आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचं महाशक्ती रूप पाहिल आणि जे धर्माचं रक्षण सुद्धा करेल. पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडीच्या रूपामध्ये ओळखलं जाईल. भगवान शिवांनी हनुमानाला समजावून सांगितलं आणि म्हटले, आतापर्यंत ब्रह्मदेवाने माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल, तोपर्यंत तुला शतानंदाला इथेच थांबून ठेवावं लागेल, ज्यामुळं तो आणखी नुकसान करणार नाही. हनुमान म्हणाले, असंच होईल. तिकडे ब्रह्मदेवाने जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली आणि माता सीता खूपच क्रोधित झाली. माता सीता म्हणाली, भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झालं आहे ना, त्याचा बदला नक्कीच घेईल. त्यानंतर माता सीतेने विक्राळ रूप धारण केलं आणि पुष्कर लोकी जाऊन शतानंदाचा अंत केला. पण माता सीतेचे ते रौद्र रूप शतानंदाला मारून सुद्धा शांत झालं नाही. तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटलं की देवी चंडी आता शांत व्हा, नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजेल. देवता म्हणाले, मातेच्या या कोपाला भगवान श्रीरामच शांत करू शकतात. त्यामुळं भगवान श्रीरामांना बेशुद्ध अवस्थेमधून उठवावं लागेल. पण अडचण ही होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायण आश्रामुळं ते स्वतः शक्तिहीन झाले होते. मग ते माता सीतेच्या क्रोधाला शांत करू कसे शकतील? हनुमान म्हणाले, भगवान श्रीराम नक्की जागृत होतील. मग हनुमानाने भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली, ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितलं. त्यानंतर माता सीतेनं त्यांच्या क्रोधाचा त्याग केला. ही जी रामायणातील ही कथा आहे ना, ही कथा एकच गोष्ट मनुष्याला सांगत असते की समर्थांनी सांगितलेलं आहे. मनुष्याचं जीवनामध्ये बघा, जीवनामध्ये जेव्हा मनुष्याला सुख निर्माण होतं ना, तो कोणत्या तरी गोष्टीवर विजय मिळवतो, तेव्हा त्याला असं वाटत असतं की माझे सर्व शत्रू संपलेले आहेत, आता माझ्यावरच्या दुःखाचं सावट संपलेलं आहे. पण कुठेतरी अंश राहिलेला असतो आणि तो अंश कशाने मिटत असतो? तर तो अंश मिटत असतो भक्तीनं. ज्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग आहे ना, त्याला ते लगेच दिसू लागतं. म्हणजेच बघा, असे भरपूर जगामध्ये माणसं आहेत की त्यांना हा रावणाचा भाऊ होता ना, तो कुणालाच माहीत नाही. बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा असेल. म्हणजेच हा रावणाचा भाऊ शतानंद म्हणजे कोण बरं? हा आहे लोभ. बघा, रावण म्हणजे अहंकार. म्हणजेच अहंकार मारला ना तरी लोभ जागा होतो, आणि लोभाला मारलं ना तरी अहंकार जागा होतो. आणि जर आपल्याला दोघांना मारायचं असेल ना, तर त्याला प्रभावी उपाय म्हणजे भक्ती, त्याला प्रभावी उपाय म्हणजे उपासना, त्याला प्रभावी उपाय म्हणजे सद्गुरूंचं नाव, त्याला प्रभावी उपाय म्हणजे समर्थांचं नाव. हे सर्व जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा रावणाचा सुद्धा वध होतो आणि शतानंदाचा सुद्धा वध होतो. पण मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती घडेल तेव्हा हे होईल ना. नुसतंच बोलून फायदा आहे का? आपण एक कानाने श्रवण करावं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावं, तेव्हा खरी भक्ती होईल का? कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर दृढ मनाने जर भक्ती केली ना, तर नक्कीच पूर्णत्वात जाते. पण आपल्या मनामध्ये ती दृढता असायला हवी, आपल्या मनामध्ये ती नम्रता असायला हवी. नाहीतर या क्रोधाने, अहंकाराने, लोभाने ही दुनियाच नष्ट होते ना. या दुनियेमध्ये क्रूर भावना निर्माण होते, आणि ही क्रूर भावना असते ना, हा अहंकार असतो, तो मनुष्याला अधोगतीस निर्माण करतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कुणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच असेल ना, तर काही नसेल ना, तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कर्म चांगले करा, या जगामध्ये काहीच तुमचं नाही.
आणि काहीच नसणार सुद्धा आहे. कारण का? कारण या जगामध्ये जे उरणार आहे ना, जे तरणार आहे ना, ते भगवंताचं नाम आहे, चांगले कर्म आहेत. जर तुमचे चांगले कर्म नसतील ना, तर तुम्हाला 84चा फेरा मारावा लागेल. आणि 84च्या फेऱ्यामध्ये किती वाईट प्रसंग, किती वाईट दुःखांचं सावट भरलेलं असतं. तर आपल्याला आताच विचार करायला हवा, कारण आपलं अजून आयुष्य भरपूर जगायचं आहे. जर आपण आता विचार केला ना, तर या 84च्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊ आणि देवाचे एकदम सुंदर भक्त होऊ. जय जय रघुवीर समर्थ.